नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिकेच्या 302 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आज दुपारी 2 वाजल्यापासून प्रत्यक्ष स्थळांवर होणार आहे. त्यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तर विशेष निमंत्रित म्हणून सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांची उपस्थिती लाभणार आहे. पनवेलसह नवी मुंबई आणि दिल्ली परिसरात गंभीर गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्यीय सराईट टोळीला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने गजाआड करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लाखो रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. 2 अज्ञात इस्मानी महिलेच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची मंगळसूत्रे जबरदस्तीने हिसकावून काळ्या रंगाची KTM मोटरसायकलवरून पळून गेल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे CBD, खारघर, पनवेल शहर, कळंबोली, नेरूळ, वाशी, सानपाडा आणि कामोठे परिसरात देखील अशाच प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. याबाबतच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेटी देऊन समांतर तपास करून मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंग उघडकीस आणण्यासाठी तपास करून सागर जुगेश मेहरा, अभय सुनील कुमार नैन, शिखा सागर मेहरा, अनुज वीरसिंग छारी यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून नवी मुंबई परिसरात जबरी चोरीचे 7, वाहन चोरीचे 2 आणि दिल्ली येथील 1 गुन्हा असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आणले. या आरोपींकडून आतापर्यंत 1 सोन्याचे मंगळसूत्र, 3 सोन्याच्या चैन, 2 तुटलेल्या सोन्याच्या चैनचे तुकडे असे एकूण 66 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 KTM मोटरसायकल असा एकूण 7,70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. महायुतीचे सरकार ताकदीने काम करते. याच पद्धतीने हेच सरकार पुढील काळात देखील काम करत राहावे यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला भाजपचे गोवा प्रदेश महामंत्री माजी आमदार दयानंद सोपटे यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून या योजनेचे स्वागत केले जात आहे. याच भगिनींचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेल विधानसभा क्षेत्रातील खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून खारघर सेक्टर 5 मधील खारघरचा राजा हॉलमध्ये कार्यक्रम झाला. या सोहळ्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली. यावेळी केतकी पुरकर यांनी पैठणी जिंकण्याचा मान पटकावला. त्यांना तसेच लकी ड्रॉ मधील विजेत्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त स्वामींना दररोज वेगवेगळ्या रूपात साकारण्यात येते. या उत्सवाच्या 5व्या दिवसाला श्री स्वामी हे स्कंदमाता रूपात साकारण्यात आले. यासाठी विशेष सजावट स्वामी सेवकांनी केली असून दररोज वेगवेगळ्या रूपात स्वामी साकारले जात असल्याने स्वामी भक्तांनी एक वेगळ्याच मातेचे दर्शन येथे रोज होत आहे. राज्यातील महिलांना अधिक सक्षम सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळवून देण्याकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला माता भगिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्या माणगाव तालुक्यातील मोरबा येथे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे। बाललैंगिक शोषणाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यातील नवरात्रोत्सव मंडळात बालकांच्या सुरक्षेसंदर्भातील स्टिकर्स आणि पोस्टर्स लावत जनजागृती करण्यात आली आहे। एवढेच नव्हे तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या मंडळांना भेटी देत बालसुरक्षेचे महत्त्व पटवून दिले आहे। रायगड जिल्ह्यामध्ये बाललैंगिक शोषणाला प्रतिबंध घालण्यासाठी नवरात्र उत्सवात बालसुरक्षा जाणीव जागृतीचे अभियान जिल्हा पोलीस विभाग, जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय, अपर्णा संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 15 तालुक्यांमध्ये 150 नवरात्रोत्सव मंडळात ही मोहीम राबवण्यात येत आहे। अलिबाग येथील श्रीकृष्ण नवरात्र मंडळ बायपास येथून या अभियानास सुरुवात करण्यात आली। 3 ते 11 ऑक्टोबरपर्यंत अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानात नवरात्र उत्सव असलेल्या मंडळांमध्ये बाललैंगिक शोषण टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक वैयक्तिक सुरक्षा शिक्षण याविषयी बॅनर लावून बालक आणि पालकांमध्ये जनजागृती करत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे, महिला विभागाच्या पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ आदी उपस्थित होते। कर्जत तालुक्यातील पोल्ट्री फार्म व्यावसायिक आणि उत्पादकांसाठी पशुसंवर्धन विभाग कर्जत यांच्यामार्फत नोंदणी प्रक्रियेबाबत शिबिर घेण्यात आले। पोल्ट्री उत्पादक आणि पशुपालकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा सहाय्यक आयुक्त डॉ. गिरीश बारडकर, अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, डॉ. सुवर्णलता मनगुळी, डॉ. आसाराम काळे, सूर्यपंख पारखे, गणेश निरगुडा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। या विशेष मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून डॉ. गिरीश बारडकर यांनी कर्जत तालुक्यातील 3000 कुक्कुट पक्षीपेक्षा जास्त क्षमतेच्या सर्व पोल्ट्री फार्मधारकांना विहित नमुन्यातील अर्ज भरून पोल्ट्री फार्म नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। कर्जत तालुक्यातील कुक्कुटपालक, पोल्ट्री फार्मधारक यांना पोल्ट्री फार्म नोंदणी प्रक्रिया, त्याचे महत्त्व, कुक्कुटपालन, पोल्ट्री फीड, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबाबत शासन निर्णय इतर संबंधित अपडेटवर सविस्तर मार्गदर्शन केले। या शिबिरात कर्जत तालुक्यातील कुक्कुटपालक दीपक भगत, अनिल शेमटे, विलास मोडक, दाजी पारधी, प्रतीक घरत, हनुमंत पाटील, किरण पाटील तसेच अन्य पोल्ट्री उत्पादक उपस्थित होते। उरण तालुक्यातील पूर्व विभागात गढूळ पाणी पुरवठ्याने रहिवासी हैराण झाले आहेत। एकीकडे पावसाळ्याचे दिवस आता संपले असून ऋतुमानात बदल होत असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे। त्यात गढूळ पाणी पुरवठ्यामुळे रोगराई पसरण्यास मदत होण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे। पुनाडे धरणातून पुनाडे, वशिणी, सार्डे, पिरकोन, पाले, गोवटणे, आवरे, कडापे आणि पांडिवे गावांना पाणी पुरवठा केला जातो। मागील काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा अधिकच दूषित पद्धतीने होऊ लागला आहे। यामध्ये मातकट रंगाचे पाणी येण्याच्या तक्रारी समोर येत आहेत। पुनाडे धरणातील फिल्टर खराब झाला असून त्याची दुरुस्ती न झाल्याने गढूळ पाणी पुरवठा होत आहे। त्यामुळे बहुसंख्य नागरिक बाटली बंद विकत घेत आहेत। लोकनेते दिबा पाटील यांच्या आणि आपल्या संघर्षामुळे नवी मुंबई विमानतळ नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे। या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करत लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दिबांचे नाव जाहीर करेल अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी नवी दिल्ली येथे जाहीर केली। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नामकरणासंदर्भात लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीबरोबर आयोजित केलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री नायडू बोलत होते। नामकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच या संदर्भातील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कृती समितीने मागणी केल्याप्रमाणे ही बैठक नवी दिल्ली येथे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आग्रहाने आयोजित करण्यात आली होती। देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है असा सिने स्टाईल डायलॉग म्हणत मंगळवेढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार डायलॉगबाजी केली।
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान अवताडे यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते। यावेळी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी युतीच्या सरकारमध्ये आपण अनेक योजना सुरू केल्या। लोक म्हणायचे पाणी पोहोचू शकत नाही, मात्र आपले सरकार आल्यानंतर केंद्र सरकारची मदत घेतली आणि सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळ हा मी भूतकाळ करून दाखवेन। आज साताऱ्यातील काही तालुक्यांना दुष्काळी तालुके म्हटले जायचे, पण आज ते तालुके दुष्काळी राहिले नाहीत। हे काम साताऱ्यात करून दाखवले आहे। तेच काम सांगलीत देखील करून दाखवले आहे। मागच्या काही काळाचा सांगोला उपसा सिंचन योजना आपण केली असे त्यांनी सांगितले।